तो चलिए फिर से एक बार आप सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी टीमों का स्वागत करता हूं। मैं मारूफ लेके चलता हूं आपको मैदान में। साई श्रद्धा मित्र मंडल आयोजित ऑर्गेनाइज टूर्नामेंट SPL श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 सीजन 1 में आप सभी का स्वागत है। इसके बाद अगले साल भी फरवरी के अंदर आपको इससे बड़ा टूर्नामेंट देखने मिलेगा, जो ऑर्गेनाइज किया है ऑर्गेनाइज कमेटी ने। 24 टीमों का अलॉट्स होगा और एक तालुका जो ऐड होने वाला है, मुरुड तालुका। तो मजा आने वाला। अगले साल भी टीमें भी आ चुकी है, 20 टीमें अभी तक, 22 टीमें अभी तक हो चुकी है। तो अच्छा टूर्नामेंट, इसके बाद भी एक बड़ा टूर्नामेंट इसी ग्राउंड के ऊपर अगले साल आपको देखने मिलेगा 2023 के अंदर। तो चलिए, सलामी के बल्लेबाज वहां पर पहुंच चुके हैं, परेश खेतकर और प्रथमेश। इनिंग का आगाज करने के लिए टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए वेदांगी 11 कालिंजे। पहली ओवर के मारूफ जोगिलकर, राइट आर्म राउंड विकेट। खराब गेंद, नो बॉल। नो बॉल रह गए। पहली गेंद थोड़ी सी अपनी दिशा से भटके, वहां पर अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल। तो अब पहली गेंद, मुफ्त की गेंद, हाथ खोलने का मौका है परेश के पास। अंपायर टोटल 2 रन, नो बॉल, ओके। नो बॉल प्लस 22 वहां पर। खराब गेंद, अतिरिक्त गेंद के साथ शुरुआत। फिर से एक बार नो बॉल। खराब गेंदे, अभी तक 2 गेंदे की मारूफ ने, थोड़ी सी दिशाएं नहीं गेंदे देखने मिली। दो गेंदे की अभी तक, थोड़ी सी अपनी दिशाएं नहीं गेंदे। अब फ्रीड का गेंद है, प्रथमेश स्ट्राइक पे, राइट आर्म राउंड विकेट। लो फुल टॉस की गेंद थी। मिड विकेट की दिशा में शॉट को खिला था, 1 रन से अपना इनिंग का आगाज किया प्रथमेश ने। फ्रीड की गेंद जरूर थी, लेकिन खासा फायदा उठा नहीं पाया वहां पर। इस बार शॉर्ट ऑफ लाइन की गेंद ऑफ साइड में थी, वहां पर पॉइंट के ऊपर से इस गेंद को टपाना चाहते थे परेश, लेकिन गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। दूर से गेंद को खींचा था अपनी तरफ मारूफ ने, और सीधा गेंद विकेट कीपर के पास। अगली गेंद लेके इस बार डांसिंग डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश की थी वहां पर परेश ने, लेकिन सिली पॉइंट में वहां पर फील्डर मौजूद। एक ही रन मिलेगा, 1 रन से अब स्कोर जा पहुंचा है वेदांगी 11 कालिंजे का 6 रन। 3 गेंदे हो चुके, आखिर के 3 गेंदे आना शेष। प्रथमेश, इस बार पॉइंट के ऊपर से देखना है, वहां पर फील्डर है नासर। जब तक कि फील्ड करते, दूसरे रन के लिए जरूर दौड़े वहां पर, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच। 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 8 रन। सुफियान, स्कोर है 8 रन। इस बार वहां पर गलती कर बैठे प्रथमेश, और भरत कोई गलती नहीं करेंगे। प्रथमेश बैक टू द पवेलियन, पहला झटका लगता हुआ यहाँ पर वेदांगी 11 कालिंजी को। प्रथमेश आउट होकर बैक टू द पवेलियन।
इस बार एक ही रन मिलेगा। कट कर दिया वहां पर गली की दिशा में। इस एक रन से पहले ओवर की समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद एक विकेट गंवाने के बाद वेदांगी 11 कालिंजी का स्कोर है 9 रन। एक विकेट जरूर खोया प्रथमेश का, स्कोर है 9 रन। चलिए टीम मीटिंग ना करें प्लीज। फाइनल डेज टूर्नामेंट का, तो दोनों कैप्टन से मैं रिक्वेस्ट करता हूँ जब आप फील्डिंग के लिए आएगी तो टीम मीटिंग ना करें बीच बीच में। कल हमने देखा था एक भी टीम मीटिंग नहीं हुई थी कोई 5 मैच के बीच में। तो मैच भी कल जल्दी खत्म हुआ था। तो आज टोटल 7 राउंड खिलाने अभी। और दर्शकों में जयवंत पुसालकर और समीर बोरकर जहाँ कहीं भी हो स्टेज पे आके बैठे। कमेटी ने उनका बैठने का इंतजाम किया हुआ है यहाँ पर। और हरिचंद्र रघुवीर भी जहाँ कहीं भी हो प्लीज कमेंट्री बॉक्स में आके बैठे। उनका बैठने का इंतजाम यहाँ पर कमेटी ने किया हुआ है। अच्छी गेंद थी इस मर्तबा सऊद की, कोई मौका नहीं वहां पर सोहेल के लिए। सोहेल गए बल्लेबाजी के लिए, मैन फ्रॉम रानवेली। अच्छी बल्लेबाजी सोहेल से देखने मिली थी। सऊद राइट एम ओवर द विकेट। मर्तबा शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी और उठा के खेला है वहां पर सोहेल ने। गेंद जाएगी स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। पहला सिक्सर इस इनिंग का सोहेल के बल्ले से आता हुआ। 6 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 2 अंकों में 15 रन। एक विकेट के नुकसान पर वेदांगी 11 कालिंजा टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार उसी दिशा में शॉट को खेला है, देखना है क्या गेंद नहीं। आउटफील्ड खराब होने की वजह से 2 रन। यकीनन अगर पूरा वहां पर बाउंड्री होती वहां से तो ये सिक्सर हो सकता था, लेकिन आउटफील्ड खराब होने की वजह से वहां पर डी जोन में गेंद गई है। तो 2 ही रन मिलेंगे सोहेल के खाते में, 2 रन और टीम के खाते में 2 रन। 2 रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 17 रन। सऊद पहली गेंद पे डॉट गेंद आई थी, उसके बाद सिक्सर लगाया सोहेल ने। इस एक बार अच्छी गेंद, इस गेंद को भी हिट करना चाहते थे विकेट की दिशा में वहां पर, लेकिन बीट कर गए। पहली गेंद अच्छी की थी वहां पर तेज रफ्तार के साथ, लेकिन जो उसके बाद 2 गेंदें में देखने मिली थोड़ी सी ओवर पिच गेंदें थी, उसको सही अंजाम तक पहुंचाया था। उसके बाद अच्छी गेंद फिर से एक बार तेज रफ्तार के साथ सऊद की। अभी तक 4 गेंदें कर चुके, 8 रन दिए अपने 4 गेंदों में सऊद ने। अब कुछ थोड़ा सा फील्डिंग में चेंजेस देखने मिला है। स्क्वायर लेग मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। सऊद अगली गेंद सोहेल के लिए, राइट एम ओवर द विकेट। इस बार भी अच्छी गेंद थी, थोड़ी सी हिट करना चाहते थे सोहेल जरूर। जब तक ये देखना है वहां पर फील्डिंग करते फील्डर और थ्रो करते।
2 रन आसानी से मुकम्मल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में। वन टू गो। इस बार अच्छा शॉट है लॉन्ग ऑन की दिशा में, लेकिन सलीम है, लेकिन कोई मौका नहीं सलीम के लिए। गेंद वन बाउंस है बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। सोहेल अपनी इनिंग को, अपनी टीम के इनिंग को एक जिम्मेदारी के साथ में आगे ले जाते हुए यहाँ पर इस ओवर में अभी तक एक छक्का, एक बाउंड्री लगाई यहाँ पर सोहेल ने। टोटल इस ओवर में अभी तक 14 रन खर्च किए। 6 रन, अब 4 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद। 23 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद, एक विकेट गंवाने के बाद में। वेदांगी 11 कालिंजे टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए। परेश खुद कप्तान है साथ में। इनिंग का आगाज करने के लिए गए थे परेश और प्रथमेश, लेकिन प्रथमेश थोड़ा सा एक खराब शॉट खेलकर बैक टू द पवेलियन लौट चुके थे। लेकिन सोहेल वन डाउन के रूप में वे गए बल्लेबाजी करने के लिए। अभी तक अच्छी बल्लेबाजी की है, अपने टीम के स्कोर को थोड़ा सा स्कोर बोर्ड को चलाते हुए वहां पर सोहेल। टीम मीटिंग ना करे प्लीज। हसन आए गेंदबाजी के लिए, हसन काजी। जिस तरीके से बल्लेबाजी देखने मिली थी हसन की, पहले दिन जो बल्लेबाजी की थी हसन ने, 4 गेंदों में 4 सिक्सर लगाए थे आखिरी ओवर में। अब गेंदबाजी के लिए आए मैन फ्रॉम वारल, परेश के लिए गेंदबाजी, लेकिन खराब गेंद लेग स्टंप से बाहर थी। अंपायर बंटी सर का इशारा आता हुआ यहाँ पर वाइड बॉल। अतिरिक्त की मदद से 1 रन की बढ़ोतरी। स्कोर बोर्ड पे जा पहुंचा है 24 रन। लो फुल टॉस लाइन की गेंद, चांस था वहां पर दूसरे रन के लिए दौड़े है, लेकिन हाथ आई थी वहां पर, लेकिन मुंह नहीं लगी है हसन के, क्योंकि हाथ पे लग के गेंद आई यहाँ पर। कैच अगर होता तो परेश बैक टू द पवेलियन हो सकते थे, लेकिन थोड़ा सा गेंद बिल्कुल तेज रफ्तार के साथ आई हसन की तरफ। अच्छा ट्राई जरूर किया। ऐसे कैचेस अक्सर चिपक जाते हैं आपके हाथ में, क्योंकि आसान नहीं होते, क्योंकि जिस रफ्तार के साथ आप गेंदबाजी करते हो उसके दुगने रफ्तार के साथ गेंद आती है आपकी तरफ। और एकदम कड़क शॉट था वहां पर परेश का। 2 रन मिलेंगे इसी बीच। 2 रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 26, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार लॉन्ग ऑन के दिशा में मारूफ फील्डर वहां पर और परेश आउट। खराब विकेट कहूंगा मैं, जिस तरीके से थोड़ा सा लेजी नजर आए वहां पर दूसरे रन के लिए। दूसरा रन आप जब भागते हो तो फिर पहला रन आपको तेजी से लेना होता है। थोड़े से लेजी दिखे, और अच्छा थ्रो वहां पर मारूफ का सीधा भरत के हाथों में किया था कीपर एंड पर, और सीधा विकेटों से जा लगी गेंद। दूसरा झटका लगता है यहाँ पर परेश खुद कप्तान वेदांगी 11 कालिंजे के बैक टू द पवेलियन। 27 के स्कोर पर दूसरा झटका, दूसरा विकेट का पतंग होता हुआ वेदांगी 11 के लिए। अब शहबाज गए बल्लेबाजी के लिए। शहबाज भी इस वक्त
एक अच्छे फॉर्म से गुजर रहे, अच्छी बल्लेबाजी देखने मिली थी शहबाज की भी। अच्छी गेंद थी, बिल्कुल ब्लॉक ब्लॉक होल में गेंद थी। शहबाज ने डिफेंड किया था इस गेंद को। स्क्वायर लेग की तरफ एक ही रन मिलेगा। एक रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 28। तीन तीन गेंदें हो चुकी है, आखिरी तीन गेंदें आना शेष। अब सुहेल ऑन स्ट्राइक। अच्छी बल्लेबाजी अभी तक सुहेल ने की है, और स्कोर बोर्ड आपको चलाना होगा यहाँ से, क्योंकि 5 ओवर का मैच है, टीम सामने अच्छी है। अच्छी बल्लेबाजी मौजूद है, इस मरतबा का कैच होगा और कोई गलती नहीं करेंगे मारूफ, और इसी के साथ में आउट। और दर्शकों में महेश नागे, जहाँ कहीं भी प्लीज यहाँ पर स्टेज पे आके बैठे। सम्मान्य महेश नागे, सपोर्ट किया है इस टूर्नामेंट के लिए, उन्होंने भी काफी सपोर्ट है उनका। तो चलिए अब कवर्स को पीछे भेज के वहां पर एक्स्ट्रा कवर को, वहां पर पॉइंट को अंदर लिया है। अच्छी गेंद बिल्कुल जड़ में हसन की, मिड विकेट की तरफ शॉट को खेला है। वहां पर फहद आए बल्लेबाजी के लिए, फहद बाबाजी, मैन फ्रॉम महूर। अच्छा थ्रो। अच्छी गेंद थी वहां पर, उतना ही अच्छा शॉट लगाया था शहबाज ने सामने की तरफ लॉन्ग ऑन की दिशा में, और एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ में तीसरी ओवर की समाप्ति। तीसरी ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर वेदांग 11 कालिंजी का 3 विकेट गंवाने के बाद में 30 रन। 10 रन के रन रेट से चलते हुए यहाँ पर प्रति ओवर 10 रन। तो यहाँ से कुछ रन रेट आपको बढ़ाना पड़ेगा, क्योंकि 50 रन से मुझे नहीं लगता काम चलने वाला है। जिस तरीके की बल्लेबाजी मौजूद है शिवांश 11 वडोली के पास, सलीम है, मुबीन है, हसन है, मारूफ भी है, नासर है, तो जिस तरीके की बल्लेबाजी है यहाँ से अब आपको स्कोर बोर्ड को चलाना पड़ेगा। शहबाज और फहद दोनों भी क्षमता रखते हैं बड़े बड़े शॉट लगाने का, दोनों भी हार्ड हिटर बल्लेबाज माने जाते हैं अपने अपने टीम के लिए। गणेश वानी, इन्होंने भी काफी सपोर्ट किया है इस टूर्नामेंट के लिए, मैं उनका भी मैनेजमेंट ऑर्गेनाइजर कमेटी की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ। हाँ तो चलिए, इसके बाद होने वाला मुकाबला जैन 11 कुवैत और सोमजय श्रीवर्धन, दोनों कप्तान इस इनिंग ब्रेक में टॉस के लिए आ जाए। माज खतीब और शुभम मांजरेकर।
इस बीच अच्छा शॉट था, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, कवर्स के ऊपर से 6 रनों के लिए। खराब गेंद, थोड़ी सी अतिरिक्त गेंद के साथ एक रन की बढ़ोतरी, 37 स्कोर है। शहबाज ऑन स्ट्राइक और इस मरतबा शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी और उसको उठा के मारा है वहां पर मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। जिस तरीके की बात कर रहा था मैं शहबाज के बारे में, परसों के दिन भी जो बल्लेबाजी की थी शहबाज ने और अपनी टीम को क्वालिफाई किया था। लाइनमैन प्लीज। लाइनमैन मुबिन थोड़े से महंगे साबित होते हुए यहाँ पर फिर से एक बार गेंद, बैक टू बैक 3 सिक्सर, यहाँ पर 3 लगातार सिक्सर लगाए शहबाज ऑन फायर। शहबाज 3 गेंदों में 3 सिक्सर लगा चुके, 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने का रिकॉर्ड भी इनके नाम, 3 बार कामगिरी कर चुके शहबाज। इस बार अच्छी गेंद, मुबिन चतुर वहां पर बिल्कुल ऑफ साइड ऑफ स्टंप के बाहर इस गेंद को रखा था, डॉट बॉल रह गए। महंगे साबित जरूर हुए, अभी तक 4 गेंदे किए, 19 रन दे चुके अभी तक। और इस बार गेंद फिर से एक बार लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। वन टू गो, 4 सिक्सर लगाए यहाँ पर शहबाज ने। अब इस बार फटका फंसा है, देखना है फील्डर वहां पर पहुंच रहे, क्या कैच होगा। और इसके साथ में शहबाज अनवरी बैक टू द पवेलियन। ओवर की समाप्ति इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 55 रन। शहबाज अनवरी 8 गेंदों में 25 रन बनाए अपनी टीम के लिए, जिसमें 4 सिक्सर, काफी शानदार सिक्सर लगाए इसी ओवर में। अच्छी बल्लेबाजी। टीम मीटिंग ना करे प्लीज। जो मैनेजमेंट के रूल्स है यहाँ पर 25 मिनट है आपके पास 5 ओवर के लिए।
मुनीब अब्दुल्ला आगमन हो चुका है उनका इस ग्राउंड के ऊपर। पहले दिन थे नहीं खेलने के लिए, अपनी टीम क्वालिफाई कराई वहां पर और अब जुड़ेंगे अपने टीम के साथ। तो प्लीज मुनीब थोड़ा सा यहाँ पर आ जाए, कमेटी ने आपका बैठने का इंतजाम किया हुआ है यहाँ पर स्टेज पे। नाजिम आए आखिरी ओवर लेके, सामने है फहद बाबाजी मैन फ्रॉम महूर, राइट एम राउंड विकेट। सुफियान गए बल्लेबाजी के लिए शहबाज के आउट होने के बाद। सुफियान उर्फ रॉकी पहली गेंद बिल्कुल जड़ में, वहां पर हेलीकॉप्टर उड़ना जरूर चाहता लेकिन तेज रफ्तार के साथ गेंद गई है सीधा कीपर के हाथ में। फहद बाबाजी ऑन फायर, दो गेंदों में दो सिक्सर यहाँ पर लगाए। पहली गेंद जरूर तेज रफ्तार के साथ की थी यहाँ पर ब्लॉक होल में नाजिम ने, उसके बाद दो गेंदों में दो सिक्सर बैक टू बैक। 6 रन के साथ अब स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ वेदांग 11 कालिंजे का 3 विकेट गंवाने के बाद, सॉरी 4 विकेट गंवाने के बाद 67। और इसके बाद होने वाला मुकाबला जैन 11 कुवैत और सोम जय श्रीवर्धन। मुनीब अब्दुल्ला और शुभम मांजरेकर। इस बार अच्छी गेंद थी, 1 रन, दूसरे रन के लिए दौरे देखना है वहां पर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, थोड़े से लेजी नजर आए वहां पर फील्डर। इस बार खराब गेंद ऑफ स्टंप के बाहर, टप्पा खाने के बाद बाहर निकलते हुए नंबर बंटी सर का इशारा आता हुआ यहाँ पर वाइड बॉल। अतिरिक्त की मदद से 1 रन की बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा इस 1 रन के साथ में 70 रन। तो जिस तरीके से टॉस हारा था, परेश ने कहा था कि 65 से 70 रन बनाने की कोशिश करेंगे, तो 70 रन स्कोर बोर्ड पे लग चुके। और फिर से एक बार गेंद आ रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। फहद बाबाजी ऑन फायर, नाजिम महंगे साबित होते हुए यहां पर। आखिरी गेंद, 1 टू गो। और खराब गेंद, फिर से एक बार लो फुल टॉस की गेंद फहद के सामने और सही अंजाम तक पहुंचा। इस मर्तबा मिड विकेट के ऊपर से 6 रन। फहद बाबाजी ऑन फायर, क्या बल्लेबाजी किया अभी तक फहद ने, आप
को इसका जाती स्कोर बताते चलो फहद का। सात गेंदों में 27 रन बनाए यहाँ पर, 4 सिक्सर शामिल जिसमें काफी अच्छी बल्लेबाजी, तो 2 नॉक जो मिले शहबाज और फहद बाबाजी के, तो वहां से कुछ अब एक अच्छा स्कोर वेदांगी 11 के लिए स्कोरबोर्ड पे लग चुका है। 82 रन बनाए अपने पहले बल्लेबाजी करते हुए। शहबाज ने जो बल्लेबाजी की थी 8 गेंदों में 28 रन बनाए थे, और फहद ने जो कि 27 रन बनाए 7 गेंदों में, तो उसी के चलते अब 82 रन बन चुके हैं। अब गेंदबाजी आपके पास, आपने जिस तरीके से टॉस में बोला था परेश केतकर ने कि 70 से 75 रन बनाएंगे, तो गेंदबाजी अब अच्छी, यहाँ से सामने वाली टीम भी जरूर अच्छी है, सलीम है, हसन है, नासर है, तो बल्लेबाजी अब यहाँ से अच्छी करनी होगी शिवांश 11 वडवली को इस मैच को जीतने के लिए। जो जीतेगा सेमीफाइनल में प्रवेश करेगा। तो चलिए टॉस के लिए आ जाए दोनों कप्तान, जैन 11 कुवैत और सोमजय श्रीवर्धन, शुभम मांजरेकर और मुनीब अब्दुल्ला। टॉस के लिए आ जाए इनिंग ब्रेक में जल्दी, क्योंकि इनिंग ब्रेक में टॉस होना कंपलसरी है। दोनों कैप्टन आ जाए टॉस के लिए। हॅलो, चला टॉससाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन प्लीज. झेन 11 कुवेत आणि सोमजाई. सोमजाईचे कॅप्टन आलेले आहेत. झेन 11 कुवेत प्लीज, मॅच सुरू व्हायच्या आत तुम्हाला पोहोचायचं टॉस बॉक्समध्ये. तो चलिए चलते हैं टॉस बॉक्स की तरफ। टॉस उड़ाया जाएगा यहाँ पर नीलकंठ पालेकर इनके हाथों से, एक विराट डेकोरेटर्स के ऑनर। इस फाइनल डे अंतिम डे का दूसरा मुकाबला जैन 11 कुवैत और सोमजय श्रीवर्धन। तो चलिए नीलकंठ पालेकर इनके हाथों से टॉस उड़ाया जाएगा। टेल इज द कॉल, हेड। टॉस जीता यहाँ पर जैन 11 कुवैत ने। मुनीब, सब में पहले क्वेश्चन पूछना चाहूंगा आपको, आप थे नहीं यहाँ पर पहले दिन जिस तरीके से मैच हुआ था आपका, आप थे तंजानिया में, तो क्या मैच देख रहे थे आप वहां से जिस तरीके से क्वालिफाई किया आपकी टीम? खुश रहोगे जरूर। जी अल्हम्दुलिल्लाह, मैं अपनी मैच देख रहा था वहाँ से, वहाँ से ऑनलाइन था मैं, हमारी टीम की मैच में देख रहा था। माशाल्लाह अच्छा परफॉर्मेंस किए हमारे बच्चों ने, मैं खुशी है उसकी अल्हम्दुलिल्लाह। ओके, जो टॉस जीता आपने, आपका डिसीजन क्या होगा टॉस जीतने के बाद? इंशाल्लाह टॉस जीत कर पहले हम बल्लेबाजी करेंगे इंशाल्लाह। ओके, बल्लेबाजी करेंगे। आपको आपकी टीम का अंदाजा है, आपने मैच देखा है वहां से, कौन फॉर्म में, किसके बल्ले से रन बने, तो क्या कॉम्बिनेशन होगा, कितने रन स्कोर बोर्ड पे देख रहे हैं आप पहले बल्लेबाजी करते हुए? 65 से 70 रन का टारगेट करने की कोशिश करेंगे इंशाल्लाह। ओके, पैसे से कॉन्ग्रेचुलेशन आपको मैच जीतने के लिए, बेस्ट ऑफ लक। चलते शुभम की तरफ। शुभम, टॉस हारे आप, लेकिन मैच है आपके हाथ में, तो किस तरह की गेंदबाजी मैं पूछना चाहूंगा। अब आपको पता है अब एक स्ट्रॉन्ग टीम बन चुकी है यहाँ से जैन 11 कुवैत। मुनीब नहीं थे पहले दिन, फिर भी क्वालिफाई कर गया था, तो कितने रनों पे आप रोकना चाहोगे जैन 11 कुवैत को पहले गेंदबाजी करते हुए? आम्ही त्यांना 55 ते 60 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आमचा पण बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. नक्कीच शुभम, पण असा कोणता गोलंदाज आहे जो पॉवर प्लेचा षटक टाकू शकतो आणि मुनीबचा विकेट खूप घेऊ शकतो, असा मी कोणता गोलंदाज आहे तुझ्याकडे?
आता बॉलिंग लाईनअपमध्ये आम्ही थोडंसं चेंज केलं आहे. आमचे 2 बॉलर नवीन असतील. थैंक यू, कॉन्ग्रेचुलेशंस तुला पण आणि खूप खूप शुभेच्छा. तो टॉस जीता है ज़ैन 11 कुवैत ने बल्लेबाजी करने का फैसला किया है. ज़ैन 11 कुवैत won the toss and decided to bat first. तो चलते कमेंट्री बॉक्स की तरफ. ओवर टू हरीश सर. धन्यवाद मारूप. चांगला स्ट्रोक इथं पाहायला मिळते बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 2 धावा इथे मिळतील. सलीम दौडाक आणि फैसल आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम किजलोल. काय फलंदाजी केली शेहबाज अनवरीने, आणि मला वाटतं शेहबाज अनवरीचीच बॅट घेऊन फहद बाबाजी गेला. वाटलंच नाही की प्लेअर बदललाय. स्ट्रोक तर तेच येत होते. षटकार काय 3 षटकात फक्त 30 धावा होत्या वेदांग 11 कालिंजेच्या, आणि धावसंख्या बोर्डला लागली 5 षटकानंतर 82 धावा, म्हणजे 52 धावा 12 चेंडू झाल्यानंतरच्या. खालीद रोगे शाळाबलिंगा चेंडू आहे. कव्हर रिझन मध्ये खेळला. 1 बाउंड चेंडू जाईल का सीमारेषा पार. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. आणखी एक दमदार स्ट्रोक, पण 3ही चेंडू चौकार होते सलीमचे. जर कुठल्याही मैदानात सर्कलच्या पाहिलं असतं, पण इथं आपण पाहिले आउटफील्ड ऑफ साईडची थोडीशी खराब असल्यामुळे 3ही चौकार अडले गेलेत. अर्थात जिथे 12 धावा बोर्डला पाहिजे होत्या तिथे आता धावा आहेत 6. यष्टीच्या बाहेर वाईड बॉल. खराब गोलंदाजी खालिदची. 7 धावा वाईट चेंडू पाहायला मिळाला. परेश सातत्याने त्याच्याकडे बोलते, चर्चा करते, आणि करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कर्णधार आहात तर आपल्या खेळाडूला त्याची ओळख करून देणे खूप गरजेचं आहे. तुझ्याकडे काय ॲबिलिटी आहे, तुझ्याकडे काय ताकद आहे. यस सर, काय पाहिजे. अमृता पाणी घेऊन. आज टेम्परेचर आपण पाहाल तर खूप हाय टेम्परेचर आहे. तर साजेश भाटकर सुद्धा आमच्यासोबत पुजत आहेत आजच्या अंतिम दिवसासाठी. हेच नितीश पोलेकर सुद्धा आमच्यासोबत जुडत आहेत आज शेवटच्या दिवसासाठी. त्यांचं सुद्धा स्वागत. तसेच नीलकंठजी पालेकर सुद्धा आमच्यासोबत जुडत आहेत आज अंतिम दिवसाकरता. त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत. आमच्याकडे स्पोर्ट्स लाईव्हच्या द्वारे आपण यूट्यूबवर जगभरात खालिद सलीम साडी
हा सूर्य गोलंदाजी जोरदार अपील, पण पंचांनी सांगितलं हाईट इज अ फॅक्टर, कारण थायपॅडवर चेंडू आदळला होता सलीमच्या. नक्कीच एक बायच्या स्वरूपात पंचांचा निर्णय येतो इकडे. परेशने जाऊन पूर्णपणे चौकशी केली पंचांकडे. फैसल ला स्ट्राईक मिळते पहिल्यांदा या षटकात. निखिल आमच्यासोबत सातत्याने पहिल्या दिवसापासून जोडलाय. ऑफलाईन जर स्कोरिंग आपण पाहाल, ऑनलाईन स्कोरिंग अमेय कर्तेकर पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूबवर जे आपल्याला स्कोर दिसतंय. आणि मुख्य टेक्निशियन आमचे भावेश आणि कॅमेरामॅन अर्थात मास्टर की ज्यांची आहे ती चिन्मय भायदे सर सुद्धा अप्रतिम आपलं वर्क करताना. हा चांगला फटका आहे. हेलिकॉप्टरचं मिश्रण पाहायला मिळालं. परेश केतकरच्या डोक्याच्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते सीमा रेषा पार. धावा मिळतील 4-4-4. येतोय दमदार चौकार फैजलच्या बॅटमधून. चौकार आणि धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या आपण पाहाल तर 12 या धावसंख्येवर जाते. अर्थात दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा धावसंख्या जाते. 83 धावांचं लक्ष्य आहे. आपण पाहिलं तर वेदांग 11 कालींचे सुद्धा 3 षटकात 30 धावांवर होतं. प्रथमेश बाद झाला होता. परेश, सुहेल हे खेळाडू बाद झाले होते आणि मग आलं ते तुफान या रनर आउटच्या मैदानात. शेहबाज अनवरीचं ते आलं होतं हरवीतवरून, पण जाऊन विसावलं वहूर महाडला. फहद बाबाजींनी त्याला पूर्णविराम दिला. काय फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी. अप्रतिम फलंदाजी ते पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खालीद हा बॅटची कडा घेतली होती, पण फहद बाबाच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. जीवदान म्हणता येणार नाही, पण यष्टीरक्षकांनी तुम्ही एवढे मोठे प्रीमियर लीग खेळताय तर तुमचं स्टँडर्ड ऑफ क्रिकेट त्या दर्जाचं असणे गरजेचंच आहे. एकेरी धाव आणि 13 धावा. इथे संधी निर्माण केली होती खालिद रोगेने. का खालिद रोगे हा हुशार गोलंदाज आहे. श्रीवर्धनमध्ये आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मी पहिल्यांदा खालिदला सुफियान रॉकीने मला ओळख करून दिली होती खालिदची पहिल्यांदा का टुर्नामेंटला, आणि तिथून मी त्याला पाहिलं होतं. तिथून मी सांगितलं येत्या काळात श्रीवर्धनचं नाव करणारा खेळाडू आहे. आणि त्यांनी M3SPL मध्ये 5 तालुक्याच्या स्पर्धेत सुद्धा आपलं नाव कमावलं. अर्थात पहिल्या सामन्यात त्याला जयगणेश स्पोर्ट्सच्या संघाच्या हरीश गजमल जे संघमालक आहेत त्यांनी घेतलं नव्हतं. मी चर्चा केली संघमालकाकडे आणि सांगितलं की हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे, तुम्ही गोलंदाजी देऊन पहा. दुसऱ्या सामन्यात M3SPLला खालिदला घेतलं. खालिदने त्याच सामन्यात 3 विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅच मिळवला आणि तिथून तो थांबला नाही. अंतिम फायनल मुकाबला सुद्धा M3SPLचा केला. बॅड लक की तो रनरअप राहिला, पण फायनलमध्ये सुद्धा त्यांनी योगेश पेंडकर यांचा विकेट घेतला होता. तर खूप चांगलं टॅलेंट आहे खालिद रोगेकडे. तर अप्रतिम असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ लावायचा नाही प्लीज, विनंती आहे. हॅलो तर खूप चांगलं क्रिकेट खालिद रोगेच्या माध्यमातून नक्कीच श्रीवर्धनसाठी आपल्याला पाहायला मिळेल पुढील कालावधीमध्ये. वेळ घेत आहे खूप सर, 25 मिनिटाचा अवधी आहे. परेश केतकर तुम्हाला प्लीज, अंतिम दिवस आहे तुम्हालाही माहिती आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि आपल्याला फायनल सुद्धा 5-5 षटकांचा खेळवायचा आहे. तर प्लीज कोऑपरेट करा, प्लीज सपोर्ट करा. तन्वीर मँग फ्रॉम पांगलोली. हा पहिला फटका फैजलच्या बॅटमधून, पण सीमारेषा पार जाणार नाही. खराब क्षेत्ररक्षण, तिथे आउटफील्ड खराब होती. घुटना टेक स्ट्रोक पाहायला मिळाला. जुनेदने चांगला प्रयत्न केला पण यश आलं नाही. प्रयत्नांना 100 मार्क मिळतील.
तर या 2 धावा आणि धावसंख्या निखिल आम्हाला सांगतोय की 15 धावा आपण ऑन बोर्ड यूट्यूबच्या द्वारे सुद्धा पाहू शकता. जे ऑनलाईन स्कोरिंग आमचे मुख्य आयोजक सुद्धा आहेत अमेय कर्देकर पाहत आहेत. भावेश आहे आमच्या सोबत. हा फुलटा चेंडू आहे याच्यावर मात्र तुटून पडलाय फैसल. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. हाय स्कोर आपण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात पाहिला 82 अर्थात 119 सुद्धा आपण 6 षटकात काल पाहिले. तय्या नेलर माणगाव काय फलंदाजी केली टेनिस क्रिकेटच्या अँड्रे रसलनी मसल पॉवर दाखवलं. 6 चेंडू 6 षटकार शुभम जाधवच्या बॅटमधून काल आपण पाहिले. तन्वीरवर फटका पडलाय. फैसल तुटून पडलाय. यावेळेस मात्र आखूड टप्प्यात चेंडू होता. पुल करण्याचा इरादा होता. बॅटची कडा घेतली. एक धाव फक्त इथं फैसलला समाधान मानावं लागेल. एकेरी धाव आणि धावत संख्या होती निखिल 22 धावा. आपल्याला पाहायला मिळतात बोर्डवर. आपण पाहिलं तर वेदांग 11 कालिंजेचे 3 षटकात 30 धावा होता. यही कॅल्क्युलेशन कदाचित सलीम दवणा का खेळाडू खूप आपण त्याला कॅल्क्युलेशन सांगण्यापेक्षा तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहे. खूप जबरदस्त माइंड त्याचं क्रिकेटच्या माध्यमातून चालत असतं. आझाद हरवीत या संघाला खूप मोठी उंची त्याच्या माध्यमातून मिळाली. तन्वीर हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जाईल. चेंडू सीमा रेषा पार येतोय. सलीम दवना ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. या षटकार आणि धावसंख्या होते 28 धावा अर्थात 3 षटकात 30 होत्या वेदांगी 11च्या. इथे दुसऱ्या षटकात 28 धावसंख्या झाली. तन्वीरचा स्लोवर वन हाताकडेच लक्ष होतं. सलीमचा पहिलाच ओळखला त्यांनी की हा स्लोवर वन आहे. वेट अँड वॉच त्यांनी केला आणि एक चांगला तडाखा दिला. पूल पाहायला मिळाला. षटकार आता परेशकडे खूप मोठ्या अडचणी आहेत कारण त्याला ऑप्शन कमी आहेत आणि गोलंदाजीला येईल कोण. पुढचं षटक तन्वीर. आणखीन एक मोठा फटका. सलीम दवना ऑन फायर. चेंडू सीमा रेषा पार. 28 मध्ये आणखीन 6 धावा. धावसंख्या होते 34. नाबाद जबरदस्त फलंदाजी. बाबाजी नाखुश. परेश केतकर कॅप्टन नाखुश. आता एकामेकावर ब्लेम केलं जातंय. धावत संख्या आहे 34. इथे कर्णधाराला पुढे यावं लागेल आणि पुढे आलाय कर्णधार परेश केतकर. बॉल द्या प्लीज. बॉल द्या. आलाय सर मॅच बॉल. एक चेंडू अजून शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील मनसूर आता चर्चा करतोय. तन्वीरकडे सुफियान रॉकीनी चर्चा करून झाले. फहद बाबाजीनी करून झाले. यष्टिरक्षणात बदल पाहायला मिळालाय. यष्टिरक्षक गेलाय. परेश आता स्वतः कर्णधार. पुढे चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. झैन 11 कुवेत अर्थात त्या संघामध्ये मुनीब अब्दुल्लाची वापसी झाली. अर्थात तो कॅप्टन होता पण पहिल्या दिवशी लीग मध्ये नव्हता. माज खतीमनी लीडरशिप सांभाळली आणि उत्कृष्टरित्या आपल्या संघाला क्वालिफाय केलं सुपर 8 साठी. हा फटका फसलाय. हो चेंडू धरणीला दान. खराब क्षेत्ररक्षण. खाली द्रोगेचं. दोन्ही खेळाडू कोणही झेल टिपू शकला असता. जुनेद आणि खाली दोघं कोणी झेल टिपला असता. आता परेश दोघांचाही क्लास घेताना काय करताय तुम्ही. आता परेश तिथे क्षेत्ररक्षणाला जाईल का काय. कारण आता अवस्था त्याची अशी झाली की एकटा सगळं रान फिरतोय.
कारण कोणी बाकीचे साथ त्याला देत नाहीत ना क्षेत्ररक्षक नाही गोलंदाज. या दरम्यान षटकाची सांगता होते, धावसंख्या होते 35 धावा 2 षटकात. टीमेटिंग आउट नाही आहे सर. 25 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात घ्या. 22 धावांचं हे षटक पाहायला मिळालं तन्वीरचं. पस्तीस धावा 35 83 टू विन. 83 धावांचं लक्ष आहे. 2 षटकात 35 धावा झाल्यात. 5 षटकात 83 धावा पाहिजेत. फहद बाबाजी पहिल्याच चेंडूवर बॅटची बाहेरची कडा घेतली आहे सलीमच्या. स्ट्राईक मिळते फैसलकडे. प्लीज आता फास्ट खेळा प्लीज, विनंती आहे. वेळ घेताय तुम्ही खूप. क्षेत्ररक्षक टीम आयोजक आपल्यावर नजर ठेवून आहेत प्लीज. चला फहद प्लीज प्लीज, वेळ घेताय तुम्ही. पहिल्याच मॅचला आपण 9:45 9चा टाइम होता. 9:45ला मॅच सुरू झाली आपल्याला लक्षात घ्या. 10:45 झालीत. मॅच कव्हर होत नाही आहेत आपल्याला. 2च ओव्हर झाल्यात, अजून 3 षटकं आहेत. आता 25-25 30-30 मिनिटं पकडली तरी 1 तासात मॅच कंप्लीट व्हायला पाहिजे होता. हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक निवडला आहे. फहद बाबाजींनी फलंदाजीत कमाल केली. आता चेंडू हातात दिला कॅप्टननी, तेव्हा सुद्धा त्याला महत्वाचा विकेट फैसलचा दिलाय. सुरेख गोलंदाजी. ते फहदनी कॉन्फिडन्सली गोलंदाजी घेतली आपल्या कर्णधारांकडून. कारण खराब परिस्थिती सुरू होती. 35 धावा झाल्या होत्या 2 षटकात. सलीम दवणाक फैसल दोघंही तुटून पडले होते. 14 धावसंख्येवर मात्र फैसल माघारी परतते. फैसलच्या टीमचा टीममेट येतोय, अर्थात मॅन फ्रॉम किंजलोली सौद.
फलंदाजीसाठी एक आणखीन चांगला फलंदाज आहे सौद सुद्धा. वेदांगी 11 काळींचे प्लीज तुम्ही फलंदाज येईपर्यंत तुमच्याकडे वेळ असतो. फलंदाज आल्यानंतर तुम्ही आपल्या जागेवर असणं गरजेचं आहे, कारण आपण श्रीवर्धन प्रीमियर लीग खेळची स्पर्धा आपली आहे. अंतिम क्षणात स्पर्धात आपल्याला यशस्वीरित्या घेऊन जायचं आहे, तर तुमचं सगळ्यांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असेल. खेळाडू म्हणून तुम्ही एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवा, कारण IPL मध्ये आपण पाहतो फेअर प्ले अवॉर्ड सुद्धा असतो. इथे नसला तरी ते फेअर प्ले मात्र नक्की तुम्हाला करावं लागेल. सौद फहदच्या चेंडूचा सामना करेल. फहद सुरेख गोलंदाजी ते फहदची बोटं फिरवली, ती चेंडूवर गती परिवर्तन पाहायला मिळालं. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पण खूप लांबचा चेंडू ओढून खेळण्याचा प्रयत्न केला सलीमनी. अर्थात चेंडूच्या मेरिटवर खेळणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी ते फहद बाबाजीची पाहायला मिळते. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत आणि फक्त 3 धावा दिल्यात. एक विकेट सुद्धा घेतलाय. फहद सौद साडी हा फटका चांगला आहे सौदचा, मात्र जुनीच्या हातात सरळ खेळलाय. लॉंग ऑफ रिझनला एकच धाव मिळेल. जबरदस्त गोलंदाजी फहद, जबरदस्त कॉन्फिडन्स फहदचा मला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. बाबाजीचा जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली आणि तिथे त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला, हाय झाला. त्यांनी गोलंदाजी सुद्धा स्वतः कर्णधाराकडून घेतली. या मी आता ओव्हर घेतो. 35 धावा 2 षटकात गेल्या. त्यांनी सामना काय बदलवलाय पाहायला मिळेल आपल्याला. हा फटका मात्र चांगला आहे सलीमचा. षटकार येतोय. एक चांगलं षटक पुन्हा बिघडवलं सलीमनी. पंचेचाळीस धावा होत आहे 3 षटकानंतर. 38 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. त्र्याऐंशी धावांचं लक्ष आहे. 83 टू विन. 45 झालेत. बारा चेंडू 38 धावा. बंटी सर वेळ खूप चालू आहे, लक्षात घ्या. वेदांगी 11 कालींचे
परेश सर प्लीज तुम्हाला विनंती असेल, आता विनंती असेल सर. कोण पाणी पिते? दोन्ही संघाला विनंती आहे, कुठल्याही कमेंट पास करू नका. तुम्ही नियम वाचा स्पर्धेचे, त्याचा परिणाम तुमच्यावरच होईल. आयोजकांकडून सूचना येते तुम्हाला, लक्षात ठेवा. सुफियान खराब गोलंदाजी, वाईड बॉल, विकेटच्या खूपच बाहेर चेंडू पिच केलाय. चला परेश सर, तुम्हाला शेवटचा कॉल आहे आयोजकांचा, लक्षात घ्या. आणि प्लीज हे बोलताना आम्ही आमच्या वतीने बोलत नसतो, हेही लक्षात घ्या प्रत्येक वेळेस प्लीज. कारण काय होतं मग आम्ही बोलतो याचा अर्थ प्रत्येक जण तसाच लावतात. यूट्यूबवर ही स्पर्धा आहे तरी मला दुर्दैवाने बोलावं लागते. हा फटका चांगला आहे, वन बाउन्स, क्षेत्ररक्षण. एक धाव इथं घेतली जाते. करतात की काय झुजतात आपल्या संघासाठी, अर्थात मैदानाच्या बाहेरून सुद्धा जे खेळाडू आहेत. आणि मॅनेजर आमचे कॅप्टन कूल आहेत, सिद्धू. आपल्या सगळ्या खेळाडूंना ते शांत करताना, म्हणजे मैदानातील पण आणि मैदानाबाहेरील पण. सुफियान सलीमसाठी, सलीम सुरुवातीपासून ना थांबलाय, तो खेळतोय, सामना घेऊन चाललाय. सामना असं म्हणता येईल दिल्ली बहुत दूर आहे, पण जाऊ शकतो सलीम हा सामना घेऊन. ही कुवत सलीमकडे आहे. स्लेजिंग सुरू आहे, मैदानाबाहेरून आवाज दिले जातात, एकमेकांच्या विरोधात बोललं जाते. हा फटका चांगला आहे सलीम दवनाकचा. फोटो फ्रेम स्ट्रोक, स्टेट डाऊन द ग्राउंड, हाय अँड हँडसम, सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. या षटकाराने धावसंख्या अर्धशतक पार होते. 53 धावा. प्रत्येक चेंडूसाठी परेश केतकर गोलंदाजाला मार्गदर्शन करतात, पण त्याचा परिणाम मात्र दिसत नाही प्रत्येक चेंडूसाठी. सुफियान रॉकी, सलीम दौणाकरसाठी. हा चांगला चेंडू होता, यॉर्कर दुसरी धाव घेण्यासाठी जोरदार कॉल केलाय. फलंदाज इथे सलीम दवनाक बाद होतोय, दुसरी धाव घ्यायची होती सलीमला. सलीम दवनाक ही 2 धावा
नव्हत्या कुठल्याही अँगलनी, पण सलीमला घ्यायच्या होत्या, स्ट्राईक करायची होती. धावा 54, 54 धावा आणि धावा 83 धावांचं लक्ष आहे. 29 धावा पाहिजेत. तीन चेंडू या षटकातील बाकी आहेत. 9 चेंडू 29. ही धाव सलीमनी घेतली नसती, सौदनी एक धाव जरी दिली असती तरी 2 चेंडू मिळाले असते. नंतरचं पूर्ण षटक होतं. सलीम धवनाक ज्या फॉर्मात फलंदाजी करत होता, इथे मात्र चूक घडली. साहिल चौगले आता जातोय फलंदाजीसाठी. तरी विनंती असेल, शिवांश 11 आपला अतिरिक्त खेळाडू नाही आहे इथे. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अजून निर्णय येणे बाकी आहे पंचांचा. चला पंच समोर. हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. जर पंचांना वाटलं की हे कन्क्लुजन एव्हिडन्स आहे किंवा काही त्यांना वाटलं तर ते DRS किंवा रिव्ह्यूचा वापर करू शकतात. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी सुफियान रॉकीची. ब्लॉक कॉल पाहायला मिळाला. एक धाव फक्त इथे मिळते सौदला. सुफियान, हा चांगला फटका आहे साहिलचा, पण क्षेत्ररक्षक आहे. सुरेख स्ट्रोक खेळला होता साहिलनी, पण प्रथमेश मयेकरनी घेतलेला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 55. 6 चेंडू 28 धावा आणि सलीम बाद झाला, धावबाद, आणि तिथून मात्र धावा आल्या नाही. तिथून आपण पाहाल एक धाव आली 3 चेंडूवर नंतरच्या. मनसूर शेवटचं षटक हाताळण्यासाठी.
चांगला फटका इथे पाहायला मिळते सौच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. तणवीरचं चांगली फेक, एकच धाव मिळते. 6 चेंडू 28 होते, आता 5 चेंडू 27 धावा. पाच चेंडू 27. हसन काझी, हा सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव. स्ट्राईक चेंज होणार नाही कारण बॅट कडला स्ट्राईक चेंज आहे, त्यामुळे हसनच राहील स्ट्राईकला. सुरेख गोलंदाजी. अपील केला होता मनसूरनी, पण डाऊन द लेग साइड हा चेंडूचा इशारा दिला बंटी सरांनी. हॅलो, वाईड बॉल. मनसूर, सुरेख गोलंदाजी मनसूरची. याच अनुभवासाठी मनसूरला परेशनी इन केलं होतं दुसऱ्या मॅच मध्ये, आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती क्वालिफायच्या मनसूरनी. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा केली होती. विजयी षटकार ठोकला होता. सलीम दौलाकचा धावबाद आपण पाहिलं, जसं महेंद्र सिंग धोनी सेमीफायनलच्या मुकाबल्यात धावबाद झाला होता, मार्टिन गुप्तिलनी थ्रो केला होता, तशीच काही परिस्थिती इथे शिवांश 11 वडवलीची पाहायला मिळते. काय फलंदाजी केली होती सलीम दौलाकनी. मी म्हटलं होतं मला डाव लावायचा असेल या मॅचवर, कितीही पुढे असली तरी मी सलीम दौलाकवर लावला असता डाव. काही इतका कॉन्फिडन्सली खेळता तो, सहज फलंदाजीला राहिला असता तर 1 ते 2 चेंडू ठेवून हा सामना संपवला असता. इतकी जबरदस्त, पण थोडी रिस्क, खूप मोठा निर्णय चुकीचा त्याच्याकडून घडला. अर्थात नॉनस्ट्राईकच्या फलंदाजांनी त्याला साथ देणे गरजेची होती, तेव्हा काही करून 2 धावा धावणेच होत्या. पण हे पहिलं डिसाईड व्हायला पाहिजे होतं दोन्ही फलंदाजांमध्ये, की मी कुठेही स्ट्रोक खेळलो तरी तुला 2 धावा धावायच्या आहेत. ऐन वेळेस मैदानात आपण, चला प्लीज दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हँडशेक करा प्लीज. प्लीज लाईनअप मध्ये, मोहसिन लाईनअप मध्ये, नाझीम प्लीज प्लीज मैदानात जाताना लाईनअप मध्ये जा, आणि येणाऱ्या खेळाडूंनी लाईनअप मध्ये, आणि बाकीच्या खेळाडूंनी प्लीज